आपण पाहताय महाधुरळा। गोकुळच्या राजकारणाला आज वेगळेच वळण लागले। गोकुळवर प्रशासक यावा, गोकुळच्या सर्व संचालकांची चौकशी व्हावी, त्यांना अपात्र ठरवावं, यासाठी गेले 2-3 महिने न्यायालयाचा जे लढा लढत आहेत त्या प्रकाश बेलवाडे यांच्यावर आज कागल पोस्ट नाक्यावर हल्ला झाला। याशिवाय त्यांच्यासोबत असलेले वैभव यादव यांच्यावरही हल्ला झाला आणि वैभव यादव यामध्ये जखमी झाले। गेले 3-4 महिने प्रकाश बेलवाडे हे चर्चेत आहेत। गोकुळच्या विरोधात ते रान उठवत आहेत। न्यायालयीन लढा देत असतानाच दुसरीकडे विविध आंदोलनाच्या माध्यमातून प्रकाश बेलवाडे यांनी गोकुळच्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आवाज उठवला होता। याच पार्श्वभूमीवर अचानक प्रशासक नियुक्तीही झाला, प्रशासक दाखल झाले आणि न्यायालयीन पातळीवर प्रशासक येऊ नये म्हणून सत्ताधाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली। 90 दिवसात निवडणूक घ्या असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला। हे सगळं एकीकडे सुरू असताना दुसरीकडे आमदार शिवाजी पाटील यांनीही मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार आरोप केले। हे आरोप बदनामीकारक असल्यामुळे त्यांच्यावर 100 कोटीचा बदनामीचा दावा दाखल करण्याचा इशारा मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला। या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजप आणि राष्ट्रवादी या दोन पक्षात वाद जोरात सुरू झालेला असतानाच आज अचानक प्रकाश बेलवाडे आणि वैभव यादव यांच्यावर कागल पोस्ट नाक्यावर हल्ला झाला। यादव जखमी झाले। हा नेमका हल्ला कुणी केला, कशासाठी केला, याची चर्चा आता सुरू आहे, त्याची चौकशी होईल। पण गेल्या 2-3 महिन्यात गोकुळमध्ये जो काय वाद सुरू आहे त्या वादाच्या पार्श्वभूमीवर बेलवाडे यांच्यावर झालेला हा हल्ला आता गोकुळच्या राजकारणाला नवा वळण देणार हे नक्की आहे। कारण प्रशासक नियुक्ती जी झालेली आहे ती रद्द करावी म्हणून सर्वोच्च न्यायालयात सत्ताधाऱ्यांनी याचिका दाखल केलेली आहे, त्याची आज सुनावणी आहे। दुसरीकडे प्रशासक नियुक्त जे झालेलं आहे ते योग्य असल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला। त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रकाश बेलवाडे आणि गोकुळमधील सत्ताधारी पक्ष, सत्ताधारी संचालक यांच्यात वाद विकोपाला गेला होता। रोज प्रकाश बेलवाडे विविध आरोप करत आहेत सत्ताधारी संचालकांच्यावर, विशेषतः मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर सातत्याने ते रोज वाद आरोप करत आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवर अचानक बेलवाडे यांच्यावर कागल पोस्ट नाक्यावर हल्ला झाला। त्या हल्ल्याचं नेमकं कारण काय, हल्ला कुणी केला, या संदर्भात चौकशी आता सुरू होईलच। पण या हल्ल्यामुळे आता गोकुळचा वाद विकोपाला जाणार, गोकुळच्या राजकारणाला वेगळं वळण लागणार हे नक्की आहे। त्यामुळे आता बेलवाडे काय करणार आणि पुढे नेमकं काय होणार, या गोकुळच्या राजकारणात आणखी वेगळं वळण लागणार का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरलं आहे। हा हल्ला कुणी केला, कशासाठी केला, या संदर्भातल्या ज्या काय बातम्या आहेत ते बाहेर येतीलच। पण तोपर्यंत सध्या चर्चा आहे की नेमकं बेलवाडे यांच्यावर हल्ला केला कुणी।